छत्रपती शिवाजी पार्क मैदान इथे अनेक वाघांच्या डरकाळ्या या मैदानाने ऐकलेल्या आहेत। मग त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर असतील किंवा सन्माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, आचार्य अत्रे असतील, सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील, अशा अनेक दिग्गजांच्या वाघाच्या डरकाळ्या जिथे ज्या शिवतीर्थावर ऐकल्या आहेत त्या शिवतीर्थावर दुर्दैवाने 17 तारखेला काँग्रेसच्या कोल्ह्यांची कुईकुई ऐकण्याचं दुर्भाग्य हे महाराष्ट्राला लाभणार आहे। आणि त्याचबरोबर वाघाचं कातडं पांघरलेले लांडगे ही त्यांच्याबरोबर असतील असं वाटतंय, माहीत नाही। पण लोकशाहीत प्रत्येकाला त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, तो आम्ही मान्य करतो। पण राहुल गांधींना एक नक्की सांगतो, छत्रपती शिवाजी पार्क मैदान हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकासमोर आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांचं घर या छत्रपती शिवाजी पार्क मैदानाजवळ आहे। तुम्ही महाराष्ट्रात येताय, तुमचं म्हणणं मांडा, आमची ना नाही। पण इथे येऊन जर मागच्या वेळेसारखं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल कुठलंही अपमानजनक किंवा अद्वा तद्वा वक्तव्य केलं तर ही महाराष्ट्राची 14 कोटी जनता राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरायला देणार नाही। आणि या कोल्ह्यांबरोबर जे सामील झालेले लांडगे आहेत त्यांनी पण लक्षात ठेवावं, महाराष्ट्रात त्यांची मग काही खैर नाही। महाविकास आघाडीचे नेते सुद्धा या तयारीसाठी त्यात लांडग्यांना सांगतोय की त्या कोल्हे कोईला साथ जे देत आहेत त्या लोकांनी लक्षात ठेवावं। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल एक जरी अपशब्द आता महाराष्ट्रात आल्यानंतर राहुल गांधींच्या तोंडातून निघाला तर महाराष्ट्रात फिरणं महाराष्ट्राची जनता त्यांना मुश्किल करेल। एक प्रकारे प्रचाराचा नारळ फुटणार या सभेने, म्हणून ऐतिहासिक सभा नाही, प्रचाराचा नारळ फोडा, अजून काय फोडायचं ते फोडा, आमची त्यालाबद्दल ना नाही। आमचा इशारा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वक्तव्याबद्दल आहे। ज्या वेळेला मागच्या वेळेला ते महाराष्ट्रात आले होते, यात नाही यात्रेचं काय त्यांची कुठली यात्रा होती, त्यावेळेला त्यांनी अपमानजनक शब्द काढले होते। म्हणून आता ही पहिली वॉर्निंग देतोय त्यांना। आता मग महाराष्ट्राची जनता फिरणं मुश्किल करेल। अरे मग तेच सांगतोय ना, कोल्ह्यांबरोबर जमलेल्या लांडग्यांना पण आम्ही सांगतोय त्यांनी पण अशा कोल्ह्यांची साथ देऊ नये। जर सावरकरांचा अपमान झाला तर तो खपवून घेतला जाणार नाही। त्याचबरोबर आज राज ठाकरे यांचे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरे सुरू आहे। काल मुंबईतील देखील सुरू झाला, मग नक्की मनसे लोकसभा निवडणूक लढवणार आहे का? याच्या संदर्भातला जो निर्णय असेल तो राजसाहेब घोषित करतील। आज छत्रपती शिवाजी महाराज मैदान जे आहे त्या मैदानावर पाहणी करण्यासाठी प्रदूषण महामंडळाचे काही अधिकारी आलेले होते। काय नेमकं येत्या काळामध्ये केलं जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरचं प्रदूषण किंवा वाढणारी जी धूळ आहे त्याला कमी करण्यासाठी? याला संपूर्णपणे जे जबाबदार आहेत हे सन्माननीय माजी पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर किरण दिगावकर, या लोकांनी छत्रपती शिवाजी मैदानाची वाट लावलेली आहे। त्यांना नाही सांगत असताना पण जबरदस्ती मातेच्या किरण दिगावकरांवर तर FIR दाखल झाला पाहिजे। यासाठी आज लाखो लोक आजारी पडतात शिवाजी पार्कमध्ये, ते यांच्या फालतुगिरीमुळे पडतात। त्यावेळेला आम्ही सांगत होतो, आपल्या सगळ्यांना आठवण असेल तर आम्ही आंदोलन केलं होतं की माती टाकू नका। आज त्या मातीचे दुष्परिणाम आम्ही भोगतोय। आता त्याचं सॉईल टेस्टिंग होईल, आधीच्या मातीचं टेक्स्चर काय होतं, आत्ताच्या मातीचं टेक्स्चर काय आहे, आणि एक्सपर्ट ॲडवाईस घेऊन त्याच्यावर काम केलं जाईल। त्याच्यासाठी आज सकाळी सन्माननीय वॉर्ड ऑफिसर आत्ताचे अंबिये साहेब आणि महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे श्री अविनाश ढाकणे साहेब या दोघांनी व्हिजिट केली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।